जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 7 भाग 5 विश्वरचना व द्रव्य व्यवस्था। जैन दर्शनाने संपूर्ण विश्व स्वतः सिद्ध अकृत्रिम अनादि निधन मानले आहे। विश्वातील सर्व पदार्थांना 6 प्रकारच्या द्रव्य जातीमध्ये समाविष्ट केले आहे। 1 जीव, 2 पुद्गल, 3 धर्म, 4 अधर्म, 5 आकाश, 6 काल। या 6 प्रकारच्या द्रव्यांच्या समूहाला विश्व म्हणतात। या 6 प्रकारच्या द्रव्यांपैकी आकाश एक सर्वव्यापी महान द्रव्य आहे। आकाशाच्या मध्यभागी जेवढ्या भागामध्ये ही 6 प्रकारची द्रव्ये राहतात त्या भागास लोकाकाश म्हणतात। त्यालाच विश्व हे नाव दिले आहे। या 6 प्रकारच्या द्रव्यांचे लक्षण, संख्या, प्रदेश, अवगाह, परस्पर उपकार, रूप, कार्य इत्यादी रूपाने जैन दर्शनाने या द्रव्य व्यवस्थेचा विस्तार रूपाने विचार केला आहे। या विश्वामध्ये ही 6 प्रकारची द्रव्ये एक क्षेत्रावगाह रूपाने एकत्र वास करीत आहेत। तथापि त्यांचे लक्षण, त्यांचा स्वभाव, त्यांचे स्वप्रदेश क्षेत्र, त्यांचे विशिष्ट कार्य हे भिन्न भिन्न आहेत। प्रत्येक द्रव्याचे अस्तित्व भिन्न भिन्न आहे। प्रत्येक द्रव्य आपल्या स्वतंत्र अस्तित्व शक्तीने आपले अस्तित्व जीवन जगत आहे व प्रत्येक द्रव्य आपापल्या वस्तुत्व शक्तीने आपापले भिन्न भिन्न अर्थक्रियाकारित्व कार्य करीत आहे। लक्षणभेद। प्रत्येक द्रव्याचे लक्षण भिन्न भिन्न आहेत। 1 जीवद्रव्याचे लक्षण। चैतन्य, शुद्ध ज्ञानदर्शन, केवळ जाणणे पाहणे हे जीवाचे स्वलक्षण आहे। आत्मा स्वयं ज्ञानस्वरूप आहे। जाणणे पाहणे हा जीवाचा स्वभाव आहे। हे जीवाचे वस्तुत्व आहे। ही जीवाची अर्थक्रिया पुरुषार्थ आहे। याशिवाय जीव दुसरे काहीही करत नाही व करू शकत नाही। तथापि मी खातो, मी पितो, मी बोलतो, मी बसतो, मी राग करतो, मी द्वेष करतो, मी दुसऱ्यास मारतो, मी दुसऱ्याचे रक्षण करतो, हे सर्व जीवाचे लक्षण विरुद्ध कार्य आहे। हे जीवाचे स्वभाव कार्य नाही, परभाव कार्य आहे। हे पराचे, जड शरीराचे, रागादी परभावाचे, अज्ञानभावाचे कार्य आहे। त्यांचा करता मी आहे असे समजणे, मानणे हा व्यवहारी अज्ञजनांचा मोहभाव आहे, अज्ञान भ्रम आहे। मन, वचन, कायेच्या द्वारे कोणतीही पापपुण्यरूपी क्रिया करणे हा जीवाचा स्वभाव नाही। हे जीवाचे परमार्थ लक्षण नाही। ते लक्षणविरुद्ध विभाव कार्य विपरीत कार्य आहे। या लक्षणाविरुद्ध कार्याला आपला स्वभाव समजणे हे स्वभावाचे अज्ञानच संसार भ्रमणाचे मूळ कारण आहे। 2 पुद्गल द्रव्याचे लक्षण। स्पर्श, रस, गंध, वर्ण यांनी युक्त असणे हे पुद्गल द्रव्याचे लक्षण आहे। पुद्गल द्रव्य अचेतन, जड आहे। ते केवळ ज्ञेय, जाणण्यायोग्य आहे। पुद्गल द्रव्याविषयी केवळ ज्ञेय बुद्धी न ठेवता, ज्ञाता दृष्टारूप उदासीन वितराग भाव न ठेवता, त्याविषयी खोटी इष्ट अनिष्ट कल्पना करून इष्ट पदार्थाविषयी अनुराग, प्रेम व अनिष्ट पदार्थांविषयी द्वेष, अप्रीती, किळस करणे हे ज्ञेय पदार्थांचे अयथार्थ विपरीत ज्ञान आहे। ज्ञेय रूप बाह्य पदार्थाविषयी हेय उपादेय बुद्धी ठेवणे, बाह्य पदार्थांच्या त्यागात धर्म समजणे हे ज्ञेय पदार्थांचे विपरीत वस्तुविज्ञान आहे। 1 स्पर्शेंद्रियाच्या द्वारे मऊ पदार्थांचा स्पर्श करण्याची इच्छा करणे। 2 रसनेंद्रियाच्या द्वारे गोड पदार्थ खाण्याची इच्छा करणे। 3 घ्राणेंद्रियाच्या द्वारे सुगंधित पदार्थांचा सुवास घेण्याची इच्छा करणे। 4 चक्षुरेंद्रियाच्या द्वारे सुंदर चित्र, सिनेमा, नाटक पाहण्याची इच्छा करणे। 5 कर्णेंद्रियाच्या द्वारे मधुर गीत, प्रेमाचे गोड शब्द ऐकण्याची इच्छा करणे। 6 मनाच्या द्वारे
दुसऱ्याचे चांगले वाईट व्हावे असे चिंतवन करणे. याप्रमाणे वर्णाधिक पदार्थांना व रागद्वेषाधिक परभावांना आपला स्वभाव समजणे हे सर्व पुद्गल पदार्थांचे विपरीत ज्ञान आहे. ज्याप्रमाणे हे जड अचेतन पदार्थ आपला स्वभाव सोडत नाहीत, निरंतर आपल्या स्वभावात असतात, हे पाहून त्यांचेप्रमाणे आपणही आपल्या ज्ञाता दृष्टा स्वभावात लीन होणे, त्या ज्ञेय पदार्थांविषयी रागद्वेष न करणे, वितराग ज्ञान उदासीन भाव ठेवणे, हे पुद्गल पदार्थाचे सम्यक वस्तुविज्ञान आहे. 3. धर्मद्रव्याचे लक्षण. गती, हेतुत्व वगैरे गमन करण्यास उद्युक्त जीव पुद्गलांना गमन करण्यास निमित्त मात्र जे सहकारी होते त्यास धर्मद्रव्य म्हणतात. जसे पाणी मत्स्यांना म्हणजे माशांना चालण्यास सहकारी होते, परंतु जे गमन करण्यास उद्युक्त नाहीत त्यांना बलात् गमन करण्यास लावित नाही. 4. अधर्मद्रव्याचे लक्षण. स्थिती, हेतुत्व वगैरे स्थिर राहण्यास उद्युक्त जीवपुद्गलांना जे स्थिर राहण्यास सहकारी होते त्यास अधर्मद्रव्य म्हणतात. जसे छाया वाटसरूस विश्रांती घेण्यास सहकारी होते, गमन करणाऱ्यास ते बलात् धरून ठेवित नाही. 5. आकाशद्रव्याचे लक्षण. अवगाहन, हेतुत्व वगैरे जे द्रव्य जीवाधिक सर्व द्रव्यांना अवगाह देण्यास, राहण्यास अवकाश देण्यास सहकारी होते त्यास आकाशद्रव्य म्हणतात. 6. कालद्रव्याचे लक्षण. परिणमन, हेतुत्व वगैरे जे द्रव्य जीवाधिक सर्व द्रव्यांना प्रतिसमय परिणमन करण्यास सहकारी होते ते कालद्रव्य होत. याचे 1. निश्चय काल, 2. व्यवहार काल असे 2 प्रकारचे वर्णन केले आहे. 1. निश्चय काल. लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू द्रव्य स्थित आहेत, ते सर्व असंख्यात कालाणू निश्चय काल द्रव्य होत. 2. व्यवहार काल. नित्य गतिमान सूर्य, चंद्र, नक्षत्र वगैरे ज्योतिष देवांच्या गतीवरून जो घटी, पळे, मुहूर्त, दिवस, पक्ष, महिना, वर्ष वगैरे काल लोक व्यवहारात प्रचलित आहेत त्यास व्यवहार काल म्हणतात. निश्चय कालाप्रमाणे हा व्यवहार काल कालद्रव्य नाही किंवा द्रव्याचा पर्याय देखील नाही. या व्यवहार कालावरून लोकव्यवहारात कालाचा बोध होतो म्हणून उपचारनयाने याला काल म्हटले आहे. या व्यवहार कालाच्या सर्वात सूक्ष्म कालाला समय हे नाव दिले आहे. पुद्गल परमाणू अत्यंत मंद गतीने दुसऱ्या परमाणूस ओलांडून जाण्यास जो काळ लागतो त्याला समय म्हणतात. त्याच एका समयात तोच पुद्गल परमाणू तीव्र गतीने 14 राजू गमन करू शकतो. संख्याभेद. संख्येच्या अपेक्षेने 6 द्रव्यांमध्ये विभिन्नता आहे. 1. जीवद्रव्य अनंतानंत आहेत. 2. पुद्गल द्रव्य जीवद्रव्याच्या अनंतपट आहे. 3. धर्मद्रव्य. 4. अधर्मद्रव्य. 5. आकाशद्रव्य प्रत्येकी 1 आहे. 6. कालद्रव्य असंख्यात आहे. प्रदेशभेद. 1. प्रत्येक जीवद्रव्याचे लोकाकाशाप्रमाणे असंख्यात प्रदेश आहेत. 2. पुद्गल परमाणू एक प्रदेशी आहे, परंतु तो स्कंधरूपाने बहुप्रदेशी उपचारनयाने म्हटला जातो म्हणून त्याचे संख्यात, असंख्यात, अनंत प्रदेश आहेत. 3. धर्मद्रव्याचे लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेश आहेत. 4. अधर्मद्रव्याचे लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेश आहेत. 5. आकाशद्रव्याचे अनंत प्रदेश आहेत. 6. प्रत्येक कालाणू द्रव्य एक प्रदेशी आहे. अवगाह क्षेत्र. 1. प्रत्येक जीवाचा अवगाह अर्थात राहण्याचे क्षेत्र लोकाकाशाचा असंख्यात्व भाग आहे, तथापि तो असंख्यात प्रदेशरूप आहे. सूक्ष्म निगोदी लब्ध पर्यायप्तक जीवाची अवगाहना सर्वात लहान आहे,
तथापि ती असंख्यात प्रदेशरूपच आहे. मोठ्यात मोठी जास्तीत जास्त अवगाहना महामत्स्याची 1000 योजन आहे. केवली समुद्घात करताना जीवाची अवगाहना लोकाकाशाप्रमाणे होते. मुक्त जीवाची अवगाहना जास्तीत जास्त 525 धनुष्य व कमीत कमी 7 धनुष्य असते. इतर संसारी जीवांची आपापल्या शरीराप्रमाणे लहान मोठी अवगाहना असते. 2. पुद्गल द्रव्याचा अवगाह 1 प्रदेश 2 प्रदेश आदी संख्यात प्रदेश असंख्यात प्रदेश रूप आहे. लोकाकाश प्रमाण पुद्गलाचा एक महास्कंध असंख्यात प्रदेशी आहे. पुद्गल द्रव्याचे अनंतानंत परमाणू देखील आकाशाच्या एक प्रदेशात राहू शकतात. 3. धर्म व अधर्म द्रव्याचा अवगाह संपूर्ण लोकाकाश प्रमाण आहे. 4. आकाश द्रव्याचा अवगाह अमर्याद अनंत प्रदेश रूप आहे. 5. प्रत्येक कालाणू द्रव्याचा अवगाह एक प्रदेश रूप आहे. द्रव्यांचा परस्पर उपकार अर्थात सहकार्य. 1. जीवद्रव्याचा अन्य जीवावर परस्पर उपकार आहे. 2. पुद्गलांचा जीवावर उपकार शरीर वचन मनोबल श्वासोच्छ्वास तसे सुखदुःख जीवित मरण हे सर्व उपकार आहेत. 3. धर्मद्रव्याचा जीवपुद्गलावर गतिहेतुत्व हा उपकार आहे. 4. अधर्मद्रव्याचा जीवपुद्गलावर स्थितिहेतुत्व हा उपकार आहे. 5. आकाशद्रव्याचा उपकार सर्व द्रव्यांना अवगाह देण्यास निमित्त मात्र बनणे हा आहे. 6. कालद्रव्याचा उपकार परिणमनशील सर्व द्रव्यांना प्रतिसमय परिणमन करण्यास निमित्त मात्र कारण बनणे हा निश्चय कालाचा उपकार आहे. परिणाम एका भवातून दुसऱ्या भवात परिणामांतर करणे, एका स्थळावरून दुसऱ्या स्थलांतरास जाण्याची गमनक्रिया करणे, हा वयाने मोठा हा लहान असे परत्व अपरत्वाचे ज्ञान ज्यावरून होते तो सर्व व्यवहार कालाचा उपकार आहे. येथे उपकार शब्दाचा अर्थ केवळ परोपकार एवढाच अभिप्रेत नसून उपकार किंवा अपकार करण्यास निमित्तमात्र कारण बनणे त्याला येथे उपकार म्हटले आहे. वास्तविक प्रत्येक द्रव्य आपापले परिणमन आपल्या शक्ती सामर्थ्याने करते. त्यामध्ये दुसऱ्या निमित्तभूत द्रव्याच्या सहकार्याची अपेक्षा नसते. उपादान द्रव्य व निमित्त द्रव्य दोन्ही आपापल्या प्रदेश क्षेत्र मर्यादेमध्ये आपापली अर्थक्रिया करतात. आपापल्या प्रदेश क्षेत्रांचे उल्लंघन करून दुसऱ्या द्रव्याच्या प्रदेश क्षेत्रामध्ये अतिक्रमण प्रवेश करीत नाही. एक द्रव्य दुसऱ्याचे कार्य करू शकत नाही. तथापि एका द्रव्याच्या सान्निध्य मात्रात दुसऱ्या द्रव्याचे परिणमन कार्य सहजगत्या घडते. याप्रमाणे त्यांच्यामध्ये सहजगत्या नैमित्तिक भाव घडतो. म्हणून व्यवहार नयाने एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यावर उपकार करते असे व्यवहारशास्त्रात म्हटले जाते. वास्तविक एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यावर काही उपकार करू शकत नाही. प्रत्येक द्रव्य आपली अर्थक्रिया आपल्या सामर्थ्याने करते. त्यावेळी अन्य निमित्त द्रव्य केवळ निमित्त मात्र असते. ज्याप्रमाणे जीवपुद्गलाच्या गतीसाठी धर्मद्रव्य निमित्त मात्र उदासीन कारण असते, तसाच येथे उपकार शब्दाचा अभिप्राय समजावा.